मी समर्थ आपल्या इथे 11 तारखेला डोळ्यांचा कॅम्प घेतला होता. समता फाउंडेशन ह्यांनी त्यांची टीम आली होती, डॉक्टर्स स्टाफ वगैरे पूर्ण, आणि सगळ्यांचे डोळे चेकअप केले. डोळे चेकअप केल्यानंतर सगळ्यांना त्यांनी चांगल्या प्रकाराचे चष्मेसुद्धा तयार करून आणले. आणि समता फाउंडेशनचे फाउंडर आहे पुरुषोत्तमजी अगरवाल सर, आणि त्यांनी ही जी काही सेवा आहे त्यांच्या फाउंडेशनतर्फे ही जी सेवा देते ती खूप मोठी लाख मोलाची आहे. आज आपल्या वृद्धाश्रमात असो किंवा बेघर बांधव असू दे, आज त्यांची मुलंसुद्धा एवढी काळजी की त्यांना दिसत नाही, कमी दिसतंय, चष्मा लागला आहे, बऱ्याच वेळा विचारसुद्धा करत नाही. पण आज अगरवाल सरांनी जो विचार केला आणि त्यांची टीम, जी मुंबईला ऑफिस आहे आणि औरंगाबाद, बरोबर ना, औरंगाबाद, तर या ठिकाणी मेन ऑफिस त्यांचं मुंबईसारख्या ठिकाणी आहे. तर तिथून ह्या फाउंडेशनचं काम चालतं. आणि आपलं जे पॅरालिसिस युनिट आहे आणि वृद्धाश्रम, तर दोन्ही ठिकाणी सरांनी कॅम्प घेतले त्यांची टीम पाठवून. आणि त्या कॅम्पमधून ज्यांचे नंबर निघाले त्यांना चांगल्या प्रकारचे चष्मेसुद्धा वाटप करायला त्यांनी आज आणले आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या इथे पॅरालिसिस सेंटरमधील काही आजी आजोबांचे मोफत त्यांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियासुद्धा केल्या. आणि आपल्या वृद्धाश्रमातील जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासुद्धा काही ऑपरेशन्स थोड्याच दिवसात करणार आहेत, असं त्यांनी शब्द दिला आहे. पण ते लवकरच होईल. आणि मोतीबिंदूने त्यांना किती त्रास होतो हे आपल्याला माहीत असतं. धुसर दिसतं, क्लिअर दिसत नाही. आणि मोतीबिंदू तसाच राहिला तर काचबिंदू होतो, आणि काचबिंदूनंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी दृष्टी परत येत नाही. त्यामुळे आज समता फाउंडेशनचं हे खूप मोठं काम आहे. दृष्टी देणं हे खूप मोठं काम आहे. आणि अगदी मी अगरवाल सर, पुरुषोत्तमजी अगरवाल सर, मी तुमच्या मनापासून आभार मानते आणि तुमच्या पूर्ण टीमचे. आणि आपण हे चष्मे वाटप करण्याचं काम करूयात. सर इथे आले आहेत, त्यांचे मेंबर फाउंडेशनचे, तर त्यांच्या हातून आणि आम्ही सगळेजण चष्मे वाटप करतोय. बघूयात आजींच्या प्रतिक्रिया आणि कसं छान दिसतंय चष्मा लावल्यानंतर. धन्यवाद.